विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि बऱ्याच भागामध्ये चंद्रपूर असो, वर्धा असो किंवा इतर भागामध्ये तापमान जे आहे ते 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झालेलं आहे। हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय, सकाळी 8:30चं दृश्य आहे आणि आत्ताही कडाक्याचं ऊन आहे। जे सिग्नलवर लोक थांबतात त्यांच्यासाठी अशा प्रकारे ग्रीन नेट नागपुरात लावण्यात आलेले आहे, थोडा दिलासा मिळावा म्हणून। परंतु संपूर्ण आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे, कारण की बुलढाणा, चंद्रपूर आणि नागपुरात 6 जण म्हणजे नागपुरातले 6 जणांचा मृत्यू झाला गेल्या 3-4 दिवसांमध्ये। वेगळ्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेले आहे आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। पीएम रिपोर्ट नंतर त्यांच्या मृत्यूचं कारण कळेल, परंतु आता असा अंदाज वर्तवला जातोय की उष्माघातामुळे या नागपुरातल्या 6 जणांचे मृत्यू जे आहे ते गेल्या काही दिवसात झाले। त्यानंतर चंद्रपूर असो किंवा बुलढाणा असो या ठिकाणीही उष्माघातामुळे मृत्यू झालेले आहे। कडाक्याचं ऊन आहे, पारा 45च्या पार गेलेला आहे आणि आज ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे। ठिकठिकाणी जिल्हा स्तरावर जे आहे ते कोल्ड वॉर्ड सज्ज करण्यात आलेले आहे। उष्माघाताची औषधी जी आहे त्यांचा साठा करून ठेवण्यात आलेला आहे। यंत्रणा अलर्टवर आहे। दुपारी लोकांनी बाहेर पडू नये असे निर्देश देण्यात आलेले आहे, परंतु तरीही काही मजूर दुपारच्या वेळेस काम करताय, त्याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।